Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now. Press the bell icon and never miss update from Dhule Express News. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची आढावा बैठक संपन्न। काल दिनांक 5 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली। सदर बैठकीत राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय खोंबे, राज्य प्रतिनिधी कैलास दाभाडे, धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस बापू पारधी, सुभाष पगारे, प्रभाकर रायते, जितेंद्र राजपूत, गोकुळ सोनार, कैलास ईशी व सर्व शिक्षक पदाधिकारी यांच्या समवेत गुलमोहर रेस्ट हाऊस येथे बैठक संपन्न झाली। सदर बैठकीत वष्टी वेतन श्रेणी निवड पद्धत, ऑनलाईन कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, MSCIT मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ मिळावी, 27/2 या बदली शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी, 1 नोव्हेंबर 2005 जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात येत्या 12 जानेवारीला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे यावेळेस राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। मात्र तालुक्याचं अधिवेशन जिल्ह्याच्या अध्यक्षाने ते एका महिन्याच्या आत ते आटोपलं पाहिजे। तिथं काही तुम्ही लक्ष देऊ नका, कारण जिल्हा अध्यक्षच तालुक्याचे अधिवेशन घेऊन टाकेल, हे पण बिंदास राहा। आणि ह्या बाजूने एक सांगतो, थोडंसं रॉंग बोलतो मी, की जी आदर्श शिक्षक समिती तयार झाली त्यांचे 2-3 दौरे सुद्धा झाले, त्याचा संस्थापक अध्यक्ष सुद्धा येऊन गेले। मी पण औरंगाबादला गेलो, पण खासगी कामानिमित्त गेलो होतो। 27/2 शासन निर्णयाला हायकोर्टला चॅलेंज केलं होतं, त्या ठिकाणी आमच्या भेटी झाल्या आणि त्यांनी सांगितलं की राजेंद्र पाटील तुम्ही या। म्हटलं बघा तुम्ही पडकुट्टे आहात, मी पडकुट्टा नाही। तुम्हाला स्पष्ट सांगतो, या जिल्ह्याची जी दिशा असेल आणि आम्ही जिथं आहोत तिथं योग्य आहे, आम्हाला बाकीच्या इकडे तिकडे जाऊन काही उपयोग नाही। आमचं जिथं हयाती गेली तिथं राहू द्या आम्हाला। मी स्पष्ट त्यांना सांगितलं, आदर्श शिक्षक समितीचं जे काही रोपटं त्यांनी लावलेलं आहे ते कामकाज तुम्ही पाहताय। आपल्याला मी त्यांना स्पष्ट सल्लाही दिलेला आहे की धुळ्यात तुम्ही या, धुळ्यात दौरा करा आणि तुमचं अधिवेशन लावून बघा। तुम्हाला अधिवेशन लावायचा आपण विरोध नाही केला, पण अधिवेशन लावा आणि त्या पद्धतीने तुम्ही अधिवेशन घ्या। त्यांनी चाचपणी केली, आपल्या काही विरोधकांना नाही भेटली, पण तसं काही केलं नाही त्यांनी, कारण त्यांना मिळणार की नाही हा त्यांचा भाग आहे। पण मी कॉन्क्रीट ह्या जिल्ह्याला जे काम आम्ही करतो ते कॉन्क्रीट करतो आणि भेदभाव न करतो, म्हणून एक स्पष्ट बोलतो मी तुम्हाला। आमचा राग क्षणिक होता आणि तो क्षणिक म्हणजे थोडासा। आता माझी एक विनंती होती, कोंबे सरांच्या बाबतीत कसं झालं, आता मला नानांनी सांगितलं कोंबे सरांना भेटा म्हणून, मला अध्यक्ष व्हायचं नव्हतं तिथं। 5 पदांपैकी 1 पद घ्या बा, ह्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं सर, मला जिल्हा राज्याचा अध्यक्ष व्हायचं नव्हतं। या 5 पदांपैकी 1 पद जर या जिल्ह्याला दिलं तर आधीच स्कोप वाढेल। आणि मी काळू बोरसेंना भेटायला हे कार्यकर्ते गेले होते, मी कधी गेलो नव्हतो, मी त्यांना विनंती केली नाही। टप्प्याटप्प्यात रात्रभर मीटिंग चालली तरी डिसिजन झाली नाही आणि सकाळी टेजवर तो निर्णय झाला आणि तुमच्या बाजूने होतो की नाही शेवटपर्यंत, आम्ही टेजवर जो निर्णय झाला तो सुद्धा आम्ही ऍक्सेप्ट केला, कारण वरिष्ठांचं ऐकूनच आपण संघटनेत काम करतो, मनमानी चालत नाही आणि आपण लेवलला व्हायचा। यावेळेला तरी मी त्यांना सपोर्ट करेल, कारण कसं आहे माझे 7च वर्ष राहिलेले आहेत, मग 7 वर्षासाठी राज्याध्यक्षाचे ख्वाब कधीच पाहणार नाही मी। फक्त शिक्षक समिती ह्या जिल्ह्याला स्ट्रॉंग झाली पाहिजे, ही भूमिका कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मी रुजवली। माझ्यानंतर जो येईल ना त्याच्या पाठीशी मी, ते म्हणजे मी आहे ना, विषय काहीच नाही। म्हणून आपल्याला देखील जिल्ह्याचा अध्यक्ष बदलणारच या वेळेला, आणि जाहीर तर तुम्ही विषय नियामक मध्ये ठरवायचं की कोण जिल्ह्याचा अध्यक्ष असं, मी सांगणार नाही की कोणाला करा म्हणून असं। माझी एक विनंती अशी राहील की जिल्ह्याला शिक्षक समिती वाढली पाहिजे, कॉन्क्रीट राहिली पाहिजे, म्हणून ते पद मला नको, दुसऱ्याला द्या, दुसऱ्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू आणि त्या दृष्टीने ते कामकाज चालेल। आज तुमचा काल जेव्हा फोन आला की मी येतोय म्हणून, आम्हाला खूप आनंद झाला। मला मेळावा लावायचा होता, बापूंची चर्चा केली की रविवारी आपली मीटिंग आहे पण शनिवारी सर येणार आहे, म्हणून सर्व कार्यकर्ते फोनने बोलून घेतले की तुम्हाला जर काही शंका असेल, काही कोपऱ्यात शिस्त, काही संघटनांमध्ये कोपऱ्यात शिस्त, इथं कोपऱ्यात शिजत नाही, हा सर्व जिल्ह्याला संदेश देणार की आपलं काय ठरलं आणि कशासाठी ठरलं। म्हणजे विषय एक येतो की संघटना ही मजबूत झाली पाहिजे, हे माझ्या डोक्यातला मेन फॉल्ट आहे। पदाची अभिलाषा कधीच बाळगणारा माणूस मी नाही, म्हणून आम्हाला समजून घ्या। आणि संघटनेचे पैसे कधी कोणी खात नाही हो, खायचा हिशोब वेगळा दाखवायचा वेगळा तसाही भाग नाही, जी आहे ती वस्तुस्थिती। आता तुम्ही पावत्या फाडा, पावत्या द्या,
100% सभासद आम्ही करणार. कुठंच नाही. लोक आता विचारतात की पावत्या का नाही आहेत या वर्षाच्या. तालुका अध्यक्षांना विचारतात, त्यांचे 2-3 फोन झाले, पावत्या नाहीत या वर्षाच्या, कारण आम्ही आलोच नाही. उदय शिंदे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पूर्ण राज्यामध्ये आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. हे काम करत असताना शिक्षकांचे, शिक्षणाचे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण होणारे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या राज्यभरातले कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत असतात. या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून राज्यभरामध्ये किंवा शासन दरबारी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आणि याच संघटनेमध्ये काम करत असताना संघटनेमध्ये काही नवीन मंडळी दाखल होत असतात. संघटनेचे उद्देश, संघटनेचा हेतू किंवा संघटनेची निर्मिती कशासाठी झाली, त्याचबरोबर आमच्यापुढे नेमकी आज आव्हानं कोणती आहेत, ती आव्हानं सोडवण्यासाठी आम्ही नेमकी काय भूमिका घ्यायला पाहिजे, या संदर्भानं कुठेतरी चर्चा व्हावी, लोकांची नेमकी मतं काय आहेत ते ऐकून घ्यावीत, या उद्देशानं आम्ही आज या ठिकाणी खरं तर आलो आहे. यापूर्वी जळगावमध्ये त्याच हेतून आलो होतो की लोकांच्यात जाऊन आपण लोकांच्या प्रश्नांच्या संदर्भानं नेमकं काय आहे, काय मत आहे, कोणते प्रश्न सुटणं ही गरजेची बाब आहे किंवा कोणत्या प्रश्नांना न्याय मिळणं ही गरजेची बाब आहे, त्या जिल्ह्यामधली परिस्थिती नेमकी काय आहे व त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील आणि पदाधिकारी असतील, आमच्या प्रश्नांना नेमका न्याय देताना कोणती भूमिका घेतात, मग आपल्याला त्या संदर्भानं काय करावं लागेल, या संदर्भानं कुठेतरी सगळ्यांच्यामध्ये बसून चर्चा व्हावी, याच उद्देशानं खरं तर आम्ही या ठिकाणी आलो आहे. प्रश्न खरे तर खूप आहेत. आत्ताच आमच्या विजय कोंबेंनी या ठिकाणी प्रश्नांचा उहापोह केला, ज्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो DCPS धारकांचा आहे. 2005 नंतर सेवेत आलेल्या लोकांना पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना लागू करावी, या संदर्भानं खरं तर शिक्षक समितीची भूमिका ही फार पूर्वीपासूनची आग्रही आणि आक्रमक अशी भूमिका आहे. मुळातच शिक्षण सेवक पदाला विरोध करणारी शिक्षक समिती या जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भानं खूप आग्रही आहे. आजपर्यंत आम्ही केंद्र स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर असेल जवळपास जी आंदोलन झाली, माझ्या माहितीनुसार जवळपास 40 वेळा आंदोलनं झाली आणि या सर्व आंदोलनामध्ये शिक्षक समितीचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. उद्या आम्ही 12 तारखेला आमच्या संस्थापक बाबा शिंपी गुरुजींच्या जयंतीच्या दिवशी तर हा दिवसच आम्ही जुनी पेन्शन हक्क दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा करतो आणि विविध ठिकाणी आम्ही त्या संदर्भानं DCPS धारकांच्या परिषद आयोजित केलेल्या आहेत, काही ठिकाणी आंदोलनं आयोजित केलेले, काही ठिकाणी आम्ही पालकमंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांना त्या संदर्भानं चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. एक शिक्षक समितीचं धोरण म्हणून हा विषय किंवा एक निर्णयात्मक भूमिकेसाठी हा विषय आम्ही हातात घेतलेला आहे. काही जरी करावं लागलं, उद्या न्यायालयीन बाबीमध्ये जरी आम्हाला काय करावं लागलं, उद्या लोकसभेमध्ये खासदार महोदयांच्या माध्यमातून हा प्रश्न उठवावा लागला तरीसुद्धा ती सगळी करण्याची तयारी शिक्षक समितीने ठेवलेली आहे. आम्ही एकच मानतोय की जोपर्यंत ह्या प्रश्नाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या संदर्भानं आम्ही लढत राहायचे. अनेक प्रश्न आहेत, MSCIT सारखा प्रश्न आहे, त्याहीपेक्षा जटिल प्रश्न ऑनलाईनच्या संदर्भातला आहे. आम्ही सातत्यानं शासनाबरोबर हे भूमिका मांडतोय की ऑनलाईनच्या संदर्भानं तुम्हाला सगळी माहिती आम्ही निश्चितपणानं पुरवू, पण ती पुरवण्याच्या पूर्वी आम्हाला ज्या सुविधा त्यासाठी उपलब्ध करून देणं गरजेची बाब आहे ती आम्हाला उपलब्ध करून द्या. आज धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा आमचा कोकणचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसारखा भाग असेल जिथं आमच्या मोबाईलला रेंज येत नाही, जिथं इंटरनेटची कसलीही सुविधा नाही, त्या ठिकाणी जर आम्ही ऑनलाईनच्या संदर्भानं आग्रह करत असतो तर निश्चितपणाने ती चुकीची भूमिका आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी आम्ही ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या समोर या महाराष्ट्रामध्ये ज्या केंद्र शाळा आहेत 400, 4200, 300च्या दरम्यान त्या सर्व केंद्र शाळांना एक डाटा ऑपरेटरची नेमणूक करा की ज्यांचा पगार किमान 18,000 रुपये तुम्ही देऊ शकाल. आणि तो डाटा ऑपरेटर नेमल्यानंतर त्या केंद्र स्तरावर असणाऱ्या 10-12 शाळेची सगळी माहिती संकलित करण्याने आमचा हा प्रश्न निश्चितपणानं त्यातनं सुटून जाईल. अशा पद्धतीने आपण शासन दरबारी सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न करतो. MSCIT सारखा विषय, खरं तर MSCIT हा आमचा सेवाशर्तीचा भाग नाही, मूळचा. आज न्यायालयामध्ये अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. न्यायालय कोणत्या बाबीचा विचार करून निर्णय देतं याचा आम्ही फारसा विचार करत नाही, पण जो आमच्या सेवाशर्तीचा भाग नाही, मुळात 2002 नंतर माझ्या माहितीनुसार सेवेमध्ये येणाऱ्या लोकांना MSCIT बंधनकारक केली, पण तत्पूर्वीची जी लोक आहेत की त्यांनी आम्ही नोकरीला लागताना हा विषयच नाही, त्या लोकांची जर MSCIT पूर्ण नसेल तर तुम्ही जर कपात करून घेत असाल तर ते निश्चितपणानं अन्यायकारक आहे. म्हणून आम्ही सातत्यानं त्या विरोधात आवाज उठवतोय. ओरोसच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला तशा प्रकारे शब्द दिला की मार्च 2018 पर्यंत आम्ही त्यांना मुदतवाढ देऊ, पण अद्यापर्यंत अशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, कारण जी आम्ही फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भानं निर्णय घेणं अपेक्षित आहे. मधल्या काळामध्ये तशा प्रकारचे प्रयत्न झाले, पण अद्यापर्यंत तशा पद्धतीने निर्णय न झाल्यामुळं
आज जरी आम्हाला वसुली स्थगितीचा आदेश मिळालेला असला तरी सुद्धा सेवेत असणाऱ्याच्या संदर्भात हा निर्णय योग्य आहे। पण उद्या सेवानिवृत्त होत असताना जर त्यांची फरकाची रक्कम वजा करून जर आम्हाला रक्कम मिळणार असेल, निश्चितपणानं हा धोका आहे। आणि म्हणून एक मागणी आहे की काही करून आम्हाला 2018 पर्यंत निश्चितपणानं मुदतवाढ मिळाली पाहिजे, जेणेकरून या महाराष्ट्रातल्या अनेक लाखो शिक्षकांना निश्चितपणानं त्याचा लाभ होणार आहे। आज आमच्याकडे वीज बिल आहे, आम्ही सगळ्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत, सगळ्या शाळेमध्ये संगणक चालू झाला पाहिजे। पण मुळातच शासनानं सर्व शिक्षा अभियानमध्ये जे आम्हाला अनुदान मिळत होतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कपात केलेली आहे। आणि आज विजेचा प्रश्न एवढा गंभीर बनलेला आहे की प्रत्येक शाळेमध्ये जवळपास किमान 500 रुपये दर महिन्याला बिल येते। हे बिल भरायचं कुठं, 1 रुपयाची तरतूद नसताना जर आम्हाला एवढं प्रचंड बिल येत असेल तर ते बिल भरायला शाळा सक्षम नाही। त्या वीज बिलाची तरतूद शासनानं करायला पाहिजे। आम्ही त्या संदर्भाने वित्त सचिव आणि वित्तमंत्र्यांशी सातत्यानं बोलतोय किंवा ह्या शाळेचं वीज बिल तुम्ही भरा, आम्हाला मोफत वीज द्या। जर वर्षाला 5-5, 6-6 हजार रुपये जर बिल भरण्याचा प्रसंग येत असेल तर उद्या ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांची वीज महावितरणच्या मार्फत बंद केली जाईल। आणि एक दिवस जे स्वप्न आम्ही बघतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत, अगदी संगणकयुक्त झाल्या पाहिजे, हे सगळं स्वप्न राहील। एकही शाळेमध्ये संगणक चालणार नाही अशा प्रकारची परिस्थिती। अनेक गोष्टी आहेत, गणवेशासारखा विषय आहे की ज्या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थिनींना गणवेश देतोय आणि वर्गवारीच्या काही मुलांना गणवेश देतोय। आम्ही एकीकडे सगळ्यांची एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न करतोय आणि शाळेमध्ये गणवेश देत असताना मात्र ठराविक काही मुलं, माझ्या माहितीनुसार शाळेमध्ये किमान 5-10% मुलं शिल्लक राहतील की ज्यांना आम्ही गणवेश देत नाही। मग आम्ही अशी मागणी करतोय शासनाकडे की बाबा शासनानं 100% मुलांना गणवेश द्यावा, तशी बजेटमध्ये तरतूद करावी। तुम्ही ठराविक वर्गासाठी देताय आणि मग शाळेमध्ये जर भेदाभेद होत असेल, मग ह्याला मिळाला मला का मिळाला नाही, मी असा मी तसा, ही जी भूमिका तयार होते या संदर्भानं खरं तर कुठेतरी शासनानं निर्णय घेतला पाहिजे। आज इंटरनॅशनल स्कूलसारख्या शाळा सुरू होत आहेत। कुणीतरी मगाशी म्हटलं अमेरिकेतल्या शिक्षकांबरोबर आम्ही सुसंवाद साधणार आहे। परवा आमच्या जिल्ह्यामध्ये उपरणी या ठिकाणी त्या शाळेचं उद्घाटन झालं आणि तशा प्रकारे बापूराव प्रयोग झाला। पण आज जरी ते आम्हाला किती चांगलं वाटत असलं तरी उद्या जो भविष्यातला धोका आहे, कदाचित त्या शाळा अत्यंत चांगल्या आहेत, सुंदर आहेत, त्या ठिकाणी मिळणारं शिक्षण दर्जेदार आहे, हे जरी शासनाला पटवून आम्हाला द्यायचं असेल पण माझ्या माहितीनुसार आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जर तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी आमचे बंधू भगिनी निश्चितपणानं अत्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत। आज जी मुलं तयार होत आहेत, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, अन्य परीक्षा, स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षेमध्ये इतकी गुणवंत मुलं कशामुळे निर्माण होतात? यांना काय आमच्या शिक्षकांशिवाय तर अन्य कोणी शिकवत नाही ना। मग इंटरनॅशनल स्कूलसारखी जर संकल्पना राबवायची असेल आणि ती राबवताना आज आम्हाला एक बरं वाटतं, एका गावामध्ये शाळा सुरू झाली, आज एक शाळा सुरू झाली, पण आज तालुक्यामध्ये जर अशा 10-20 शाळा सुरू झाल्या तर लगतच्या सगळ्या शाळा उद्याच्या काळामध्ये बंद पडण्याची भीती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून कुठेतरी हा विचार व्हायला पाहिजे। आज प्रशासनामध्ये बघितलं, आमच्या शिक्षकांच्याकडे बघितलं तर कितीतरी जागा रिक्त, एकीकडे गुणवत्तेचा अगदी गवगवा केला जातोय, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, आम्ही गुणवत्तेशी तडजोड करणार नाही, पण दुसरीकडे मात्र आमच्या शिक्षकांच्या कितीतरी जागा रिक्त आहेत। आमच्या प्रशासनातल्या केंद्रप्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, कितीतरी जागा रिक्त आहेत। एका केंद्रप्रमुखाकडे 3-3, 4-4 केंद्रांचा पदभार दिला जातोय। अशा पद्धतीची भूमिका जर शासन घेणार असेल आणि दुसरीकडे गुणवत्तेच्या संदर्भात आमच्याकडनं फार मोठी अपेक्षा करणार असेल, आम्ही ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यासाठी लागणाऱ्या सुविधा सगळ्या निश्चितपणानं आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। हीच खरं तर आमची भूमिका आहे। वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये खरं तर खूप अजून बाहेर यायचं आहे, वेतन आयोगामध्ये नेमकं काय आहे आणि मग ते आल्यानंतरच खरं तर त्याविषयी आम्ही बोलू। पण आमची एक मागणी आहे वेतन आयोगामध्ये, खरं तर 6व्या वेतन आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या त्या सगळ्या त्रुटी दुरुस्त करून आम्हाला 7व्या वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणी निश्चितपणानं बसवायला पाहिजे। तर अशा अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचा उहापोह खरं तर आम्ही या ठिकाणी करण्याच्या निमित्तानं आलोय, चर्चा करण्याच्या निमित्तानं आलोय आणि उरसच्या अधिवेशनामध्ये आम्हाला अनेक प्रश्नाच्या अनुषंगानं निर्णय होईल अशा प्रकारची अपेक्षा किंवा अशा प्रकारचा शब्द दिलेला होता। पण प्रशासन आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करते, आज शिक्षण मंत्री महोदय सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची वारी म्हणून फिरत आहेत, पण शिक्षकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयामध्ये एकही सविचार सभा आयोजित करण्याचं धाडस आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही। ज्यावेळी ते शिक्षण मंत्री झाले त्यावेळी पहिल्यांदा एक सभा त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केली, त्यानंतर आजपर्यंत कसल्याही प्रकारची सभा त्या ठिकाणी आयोजित केली नाही। खरोखरच शिक्षकांच्या प्रश्नाचा तुम्हाला कळवळ असेल तर तुम्ही निश्चितपणानं कुठेतरी लोकांशी बोलायला पाहिजे, त्यांचे विचार ऐकून घ्यायला पाहिजे। ही खरं तर आमची भूमिका आहे। बदल्यांसारखा प्रश्न आहे की ज्या बदल्यांमध्ये अनेक लोकांच्यावर गेल्या वेळी अन्याय झालेला आहे। आज आमचं न्यायालय म्हणते की जो 23-27-2चा जो शासन आदेश आहे त्याच्या आदेशाप्रमाणे बदल्या कराव्यात। आम्ही अनेक वेळा त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग
त्यामध्ये कुठेतरी दुरुस्त्या व्हाव्यात आणि या महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्यावर एकच भूमिका आमची आहे बदल्यांच्या संदर्भामध्ये. खरं तर तुम्ही कशाही बदल्या करा, सर्वसाधारण क्षेत्रातल्या करा, दुर्गम क्षेत्रातल्या करा, पण दुर्गम क्षेत्रामधून जर एक बदली तुम्हाला सर्वसाधारण क्षेत्रामध्ये मागणी असेल आणि करायची असेल तर त्या एक बदलीला एकच बदली सुगम क्षेत्रातनं त्या ठिकाणी करावी. एका बदलीसाठी 100 बदल्या खूप पद्धतीने करण्याची काही गरज नाही. नाहक लोकांच्यावर तशा पद्धतीने अन्याय होतो की खरं तर आम्ही भूमिका ग्रामविकास मंत्र्यांनाही त्यावेळी पटवून दिलेली होती, पण आमच्याच काही लोकांच्या आग्रहामुळं हट्टामुळं त्या भूमिकेला तडा गेला नाही तर अगदी चांगल्या पद्धतीने निश्चितपणानं बदल्या झाल्या असत्या. तशाच पद्धतीने या पुढच्या काळातही बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची आमची भूमिका आहे. शैक्षणिक कामं तर खूप आहेत. पोषण आहारासारखा विषय मधल्या काळामध्ये आमच्या मुख्याध्यापकांना माल पुरवठादाराचं कॉन्ट्रॅक्ट बंद झाल्यामुळे सगळ्यांना माल मुख्याध्यापकांना खरेदी करायला लावला. लोकांना खूप अडचणी आहेत. जिथं 4, 2, 5, 10, 20 पट आहे तिथं लोक करू शकतील, पण जिथं 200 पट आहे, 250 पट आहे, 300 पट आहे, या ठिकाणी जर सगळा माल खरेदी करायचा आणि जर त्या ठिकाणी मुलांना पोषण आहाराची योजना चांगली आहे आणि त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवतोय, पण शासनानं कुठेतरी त्या कामाच्या संदर्भानं वाया जाणाऱ्या वेळेचा विचार करून ही यंत्रणा कुठेतरी स्वतंत्र राबवता येते का या दृष्टीने विचार करणं अपेक्षित आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शासनाबरोबर सातत्यानं मागण्या मांडतोय, निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करतोय, पण शासन आज तरी त्या भूमिकेशी कुठेतरी चवळीक साधण्याचा प्रयत्न करत नाही. पण एक मात्र शिक्षक समितीची भूमिका म्हणून या प्रश्नाच्या संदर्भानं आम्ही सातत्यानं शासनाबरोबर आग्रही भूमिका घेणार आहोत. आंदोलनं करायची वेळ येऊ देत, अन्य कुठल्याही गोष्टी असू देत, त्या संदर्भानं आम्ही कमी पडणार नाही. त्या अंशदान पेन्शन योजनेच्या संदर्भानं मी मगाशी जळगावमध्ये सांगितलं की या संदर्भानं जरी DCPS धारकांनी जरी हा विषय थोडा बाजूला ठेवला तरी शिक्षक समिती तो विषय बाजूला ठेवणार नाही. मग त्यासाठी लागणारं सगळं आर्थिक सहकार्य असेल. अगदी उद्या न्यायालयीन जर निर्णय घ्यायची वेळ, न्यायालयामध्ये जाऊन काही गोष्टी करण्याची वेळ, त्यासाठी लागणारा खर्च सुद्धा सगळा शिक्षक समितीच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. कोणाकडूनही 1 रुपया वर्गणी न घेण्याचा निर्णय आपण राज्य कार्यकारिणीमध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं शिक्षकांच्या प्रश्नासाठी, शिक्षणाच्या प्रश्नासाठी आणि विद्यार्थ्यांच्याही प्रश्नासाठी आपण सातत्यानं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना शिक्षक समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं काम, अत्यंत प्रभावी असं काम या ठिकाणी सुरू आहे. विशेषतः धुळे जिल्ह्यामध्ये, आता मी नंतर बोलणार होतो पण आत्ताच बोलून जातो, अध्यक्षांनी मगाशी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये शिक्षक समितीचं काम कसं आहे, तर खरोखर या महाराष्ट्रातल्या शिक्षक समितीला अभिमान वाटेल अशाच प्रकारचं काम या जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं चालू आहे. त्याचा आदर्श आम्ही अनेक ठिकाणी सांगतो, जाऊन बघा, इथं बघा, धुळ्यामध्ये बघा, आमच्या सिंधुदुर्गामध्ये बघा, आमच्या रत्नागिरीमध्ये बघा. संघटना, संघटनेची शिस्त, संघटनेवर असलेली निष्ठा आणि संघटनेच्या प्रती असणारं प्रेम जर आम्हाला कुठं बघायचं असेल तर निश्चितपणानं या ठिकाणी बघायला मिळतं. आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. उद्याच्या महाराष्ट्र घडवत असताना, उद्याची महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत असताना शिक्षक समिती कुठेही कमी पडणार नाही. त्याचं कारण आहे तर आज महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्यासाठी अनेक संघटना काम करतायत, पण या सर्व संघटनांमध्ये अत्यंत प्रबळ आणि शक्तिशाली संघटना म्हणून आज शिक्षक समितीकडे पाहिलं जातं. ते एवढ्याच जोरावर शिक्षक समितीच्या नेत्यावर आणि शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यावर सामान्य शिक्षकांचा असणारा प्रचंड विश्वास, त्या विश्वासाला आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये तडा न जाऊ देता उद्याच्या महाराष्ट्राच्या शिक्षणासाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि गुणवत्तेसाठी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच हेतूनं चर्चा करण्याच्या उद्देशानं आज आम्ही या ठिकाणी निश्चितपणाने एकत्रित आलोय. एवढीच शिक्षक समितीच्या माध्यमातून आमची निश्चितपणानं भूमिका आहे. Subscribe to my channel Dhole Express News. Subscribe now. Press the bell icon and never miss update from